भारतात अशी हजारो मंदिरं आहेत, पण त्यापैकी एक असं आहे जिथे देव मूर्तीत नाही तर थेट जमिनीच्या आत आहे. हो, आज आपण त्र्यंबकेश्वरच्या याच अविश्वसनीय रहस्याचा शोध घेणार आहोत. बघा, साधारणपणे मंदिरामध्ये देव सिंहासनावर किंवा उंच जागी विराजमान असतात. पण त्र्यंबकेश्वरमधील इतकं महत्वाचं दैवत जमिनीखाली का बरं असेल? आणि हाच प्रश्न या ठिकाणाला इतरांपेक्षा वेगळं ठरवतो. इथे जे शिवलिंग आहे ना, ते कुणी घडवलेलं नाहीये. ती एक नैसर्गिक शक्ती आहे जी थेट पृथ्वीच्या गर्भातून प्रकट होते. आणि हे ज्योतिर्लिंग जगातलं खरंच एकमेव आहे. त्याची 3 खास कारणे आहेत. पहिलं म्हणजे इथे फक्त शंकराचंच नाही तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचं म्हणजेच त्रिमूर्तीचं अस्तित्व आहे. दुसरं म्हणजे हे शिवलिंग उंचवट्यासारखं नाही तर जमिनीच्या आत एका खड्ड्यात आहे. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं, ते कायम पाण्याखाली असतं. जगात दुसरं असं कोणतंही ज्योतिर्लिंग नाहीये जिथे सृष्टीच्या तिन्ही शक्ती एकत्र पाहायला मिळतात. पण या इतक्या अद्भुत जागेचा उगम झाला तरी कसा? आणि जी पवित्र गोदावरी नदी आपण ओळखतो तिची सुरुवात कशी झाली? या सगळ्या मागे एका ऋषींची, त्यांच्यावर झालेल्या मत्सराची आणि त्यातून मिळालेल्या मुक्तीची एक मोठी कथा आहे. तर ही गोष्ट आहे गौतम ऋषींची. एकदा भयंकर दुष्काळ पडला असताना त्यांनी तपश्चर्या करून पाण्याचा एक कधीही न संपवणारा स्रोत मिळवला. पण हे पाहून इतर ऋषींच्या मनात त्यांच्याबद्दल मत्सराची भावना निर्माण झाली. त्यांनी एक कट रचला आणि गौतम ऋषींवर गोहत्येचा खोटा आरोप लावला, जे त्या काळातलं सर्वात मोठं पाप मानलं जायचं. गोहत्या हे त्या काळातलं सर्वात मोठं पाप मानलं जायचं. या महापापातून मुक्त होण्यासाठी गौतम ऋषींनी भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली. आणि मग त्यांच्यावर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी सांगितलं की गोहत्येचा तुमच्यावर खोटा आरोप लावलेला आहे. गौतम ऋषींच्या इच्छेनुसार पवित्र गंगेला त्या भूमीवर प्रकट केलं. हीच नदी आज आपण दक्षिण गंगा म्हणजेच गोदावरी म्हणून ओळखतो. गौतम ऋषींनी महादेवाला इथेच कायमस्वरूपी राहण्याची प्रार्थना केली आणि त्यानुसार त्र्यंबकेश्वर येथे पिंडीच्या स्वरूपात ते प्रकट झाले. म्हणजे पौराणिक कथा तर आहेतच, पण या मंदिराचा खराखुरा इतिहास त्याहूनही जास्त नाट्यमय आहे. या मंदिराने अनेक हल्ले, विध्वंस पाहिला, पण प्रत्येक वेळी ते अधिक ताकदीने उभं राहिलं. या मंदिराच्या इतिहासात खूप मोठे चढ उतार आहेत. बघा, 1690 मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाने हे मंदिर पूर्णपणे नष्ट केले. पण त्यानंतर 1755 ते 1786च्या काळात तिसरे पेशवे नानासाहेब पेशव्यांनी हे मंदिर पूर्वीपेक्षा जास्त भव्य स्वरूपात पुन्हा बांधलं. या मंदिराचं विशेष म्हणजे मंदिराच्या पुनर्बांधणीचा खर्च 16 लाख रुपये लागला आणि तेही 18व्या शतकात. आजच्या हिशोबाने ही रक्कम शेकडो कोटी रुपये होईल. त्या एका गोष्टीवरूनच मराठ्यांची श्रद्धा आणि त्यांचे सामर्थ्य किती मोठं होतं याचा अंदाज येतो. पण इतक्यावरच ते थांबलं नाही. 1818 मध्ये ब्रिटिशांनी मंदिराच्या खजिन्यातील प्रसिद्ध नासक हिरा लुटून नेला. खरं तर इथे 2 वेगवेगळ्या विचारसरणीमधला फरक अगदी स्पष्टपणे दिसतो. एका बाजूला औरंगजेब होता, ज्याने मंदिर पाडलं आणि नाशिकचं नाव बदलून गुलक्षणाबाद केलं. आणि दुसऱ्या बाजूला होते मराठे, ज्यांनी फक्त मंदिर पुन्हा बांधलं नाही तर हिंदू वास्तुकलेचा गौरव आणि नाशिकची मूळ ओळखही परत मिळवून दिली. आणि तो नासक हिरा, त्याची गोष्ट तर अजून गूढ आहे. एकेकाळी मंदिराचा दागिना असलेला हा हिरा नंतर शापित मानला जाऊ लागला. असं म्हणतात की तो ज्याच्याकडे गेला त्याचं साम्राज्य, त्याची सत्ता, सगळं काही नष्ट झालं. आज तो हिरा कुठे आहे हे एक मोठं रहस्यच आहे.
या मंदिराचा इतिहास फक्त दगड आणि हिऱ्यांपुरता मर्यादित नाहीये, तर तो पाण्याशीही जोडला गेलेला आहे. आता आपण ते पवित्र कुशाव्रत कुंड पाहूया, ज्याचा थेट संबंध गौतम ऋषींच्या मूळ कथेशी आहे. असं म्हणतात की गोदावरी नदी खूप चंचल होती. ती सारखी दिशेनाशी व्हायची, म्हणजेच गुप्त व्हायची. तेव्हा गौतम ऋषींनी कुश म्हणजेच एक प्रकारच्या गवताचा वापर करून तिला एका ठिकाणी बांधून ठेवलं, म्हणजेच स्थिर केलं. हेच ते ठिकाण कुशावर्त कुंड. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी शैव आखाड्याचे पहिलं शाही स्नान इथेच होतं. अशी श्रद्धा आहे की या कुंडात एक डुबकी मारल्याने सर्व पापांचा नाश होतो. येथूनच जवळ फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर श्री निवृत्ती महाराज मंदिर आहे आणि या मंदिराच्या पाठीमागून ब्रह्मगिरी डोंगरावर जाण्याच्या पायऱ्या सुरू होतात. या निसर्गरम्य परिसरातून 3-4 किलोमीटर चालल्यावर आपण ब्रह्मगिरी पर्वतावर पोहोचतो. इथे आपल्याला मूळ गंगा मंदिर दिसते, जिथून पवित्र गोदावरी नदीचा उगम होतो. या संदर्भात आपण गौतम ऋषीची कथा पाहिली आहे. गोदावरी नदीच्या उगमापासून 1 किलोमीटर अंतरावर शिवजटा मंदिर आहे. पौराणिक कथेनुसार गौतम ऋषींना गोहत्येच्या पापातून मुक्त करण्यासाठी भगवान शिव जेव्हा ब्रह्मगिरीवर प्रकट झाले, तेव्हा ते अत्यंत क्रोधित अवस्थेत होते. त्यांनी रागाने आपली जटा जमिनीवर आपटली होती. त्याच ठिकाणी हे मंदिर आहे. त्या जटांच्या खुणा आजही त्या दगडावर स्पष्टपणे दिसतात, ज्यातून गंगेचा उगम झाला आणि तिने गोदावरीचे रूप घेतले. या नदीला दक्षिण गंगा असेही म्हणतात. ब्रह्मगिरी पर्वताच्या चढणीवर साधारण अर्ध्या वाटेवर गंगाद्वार हे महत्वाचे ठिकाण लागतं. डोंगरावरून खाली येणारी पाण्याची धार या ठिकाणी एका गुहेत किंवा कुंडात गुप्त होते, म्हणून याला गंगाद्वार असे म्हणतात. ब्रह्मगिरी पर्वतावरील 108 शिवलिंगाची गुफा हे एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचे ठिकाण आहे. ही गुफा ब्रह्मगिरी पर्वतावर गंगाद्वारच्या जवळच साधारण 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. ही शिवलिंगे नाथ संप्रदायाचे नवनाथपैकी एक असलेले श्री गोरक्षनाथ यांनी स्थापित केलेली आहेत असे मानले जाते. डोंगर दऱ्यात असलेल्या या गुहेतील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी ट्रेकर्स आणि शिवभक्त मोठी गर्दी करतात. त्र्यंबकेश्वर फक्त एक दर्शनाचे ठिकाण नाहीये, त्याहून खूप काही जास्त आहे. तर हे काही अत्यंत महत्त्वाच्या आणि शक्तिशाली विधींचे केंद्र आहे. लोक आपल्या आयुष्यातल्या मोठ्यात मोठ्या अडचणी दूर करण्यासाठी एका आशेने जगभरातून इथे येतात. कालसर्पदोष हा शब्द कदाचित ऐकला असेल. ज्योतिषशास्त्रानुसार ही एक कठीण स्थिती मानली जाते. असं म्हणतात की जेव्हा पत्रिकेतले सगळे ग्रह राहू आणि केतू या 2 ग्रहांच्या मध्ये अडकून जातात, तेव्हा आयुष्यात प्रत्येक कामात अडथळे येतात. आणि या दोषाच्या निवारणासाठी त्र्यंबकेश्वर हे भारतातलं सगळ्यात महत्त्वाचे ठिकाण मानले जातं. नारायण बळी हा आणखी एक महत्त्वाचा विधी इथे केला जातो. ज्या आत्म्यांच्या अकाली किंवा अपघाती मृत्यूमुळे शांती मिळालेली नसते, त्यांच्या मुक्तीसाठी ही पूजा केली जाते. आणि त्र्यंबकेश्वरमध्ये केलेल्या या विधीमुळे त्या आत्म्यांना मोक्ष मिळतो अशी दृढ श्रद्धा आहे. तर आपण पाहिलं की त्र्यंबकेश्वरमध्ये सगळं कसं एकत्र येतं. त्रिमूर्तींचे ते गुड, गौतम ऋषींची ती कथा, एका साम्राज्याचा तो संघर्ष आणि आत्म्याला मुक्ती देणारे विधी, हे सगळं आपल्याला एका खोल प्रश्नाकडे घेऊन जातात की एकाच ठिकाणी निर्मिती, पालन आणि संहार या तिन्ही वैश्विक शक्ती एकत्र असण्यामागचा नेमका अर्थ काय असू शकतो. खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?